पुन्हा एकदा आंब्यापासून तयार होणारी रेसिपी बघतोय. मैद्याचा अजिबात वापर न करता एकदम सॉफ्ट आणि स्पंजी असा मँगो केक बनवणार आहोत आपण. आणि हा केक आपण मायक्रोवेव्हमध्ये बनवतोय. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा नसेल तर नॉर्मल जो रवा असेल तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि अर्धा कप साखर घेतली आहे आणि 1 कप दूध घेतलं आहे. आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी अर्ध्या तासात बनून तयार होणारा हा केक आहे. तर हे उरलेलं दूधसुद्धा मी ओतून घेतलं आहे आणि हे परत एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित. आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचे झाकण देऊन. म्हणजे आपला रवा जो आहे तो छान फुलेल. आता मी आंब्याचा पल्प काढून घेते. तर एक मीडियम साईजचा आंबा घेतला आहे आणि त्याचे पीस करून घेणार आहे. जवळपास आपल्याला अर्धा कप इतका आंब्याचा पल्प लागणार आहे. तर तेवढं काढून घ्यायचं आहे. आता मी हे आंब्याचे पीस कट करून घेते आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. एक आंबा पुरेसा होणार नाही म्हणून मी दुसरा एक आंबा घेतला आहे. तर बऱ्यापैकी मोठ्या साईजचा आंबा असेल तर एक आंबा पुरेसा होईल. तर मी हा सुद्धा कट करून घेते. आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून मी पल्प करून घेतलं त्याचं. आणि हे कपनी मेजर करून घेते मी. तर अर्धा कप इतका आपल्याला पल्प पाहिजे. त्यानंतर रव्याचं जे बॅटर बनवून ठेवलं आहे तर त्यामध्ये आपल्याला हे पल्प ॲड करायचं आहे. आणि बघू शकता रवा छान फुलून आलं आहे. थोडं घट्ट झालं आहे मिश्रण. आणि हे मी आता मिक्स करून घेते व्यवस्थित. बरोबरच पाव कप इतकं तेल यूज केलं आहे मी. तर तेलाऐवजी मेल्टेड बटर किंवा तूप काही वापरू शकता. आणि हे आहे व्हॅनिला इसेन्स फ्लेवरसाठी. इसेन्सऐवजी तुम्ही वेलची पावडर वापरलीत तरी चालेल. त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते. त्यानंतर ॲड केलं आहे मी अर्धा कप गव्हाचं पीठ जे आपण नॉर्मल घरी यूज करतो ते. आणि ते चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि हे आता मी मिक्स करून घेते. विस्करच्या मदतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचे. कारण पिठामध्ये गुठळ्या वगैरे राहिला नाही पाहिजेत. तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एकदम स्मूथ असं बॅटर आपल्याला रेडी करायचं आहे. कलर बघू शकता किती छान आलेला आहे. तर इथे आपण अजिबात आर्टिफिशियल कलर वगैरे यूज नाही करत आहोत. तर बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय. त्यासाठी मी 2 ते 3 चमचे दूध यूज केलं आहे. गरज वाटली तरच यूज करायचं आहे. नाही वापरलं तरी चालेल. खूप जास्त आपल्याला पातळ नाही बनवायचं आहे बॅटर. थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. हा केक तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये बनवायचा नसेल, गॅसवरती बनवायचा असेल तर एखाद्या कढईमध्ये किंवा कुकरमध्ये बनवू शकता. आणि याआधी मी रवा केकची व्हिडिओ अपलोड केलेली आहे. तर ती बघू शकता. त्यामध्ये मी दाखवलेलं आहे की कढईमध्ये केक बेक कसा करायचा. तर ती चेक करू शकता. आणि आता आज मी या अशा प्रकारच्या रेक्टँगल शेपच्या टीनमध्ये बेक करणार आहे केक. तर मी तो आधी रेडी करून घेते. ऑइलनी व्यवस्थित ग्रीस करून घेतले. आणि आता हा बटर पेपर लावून घेते आणि त्यावरती सुद्धा ऑइल व्यवस्थित लावून घेते जेणेकरून डिमोल्ड करताना व्यवस्थित केक आपला डिमोल्ड होईल. यानंतर मी मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घेते. तर 180 डिग्री सेल्सिअसवरती कन्व्हेक्शन मोडवरती 8 ते 9 मिनटासाठी
प्रीहीट करून घ्यायचं आहे आपल्याला. नऊ मिनिटाचं टायमिंग लावलं आहे आणि हे प्रीहीट होतं आहे तोपर्यंत आपल्याला बॅटर व्यवस्थित पूर्ण रेडी करून घ्यायचे. तर आता इथे मी 1½ टीस्पून बेकिंग पावडर घेतले आणि ½ टीस्पून बेकिंग सोडा आणि थोडंसं चिमूटभर मीठ घेतलं आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करताना आपल्याला एकच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे. तर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे मिक्स करून बॅटर जास्त वेळ ठेवायचं नाही. बॅटर जर का तसंच ठेवलं जास्त वेळ तर मग केक व्यवस्थित बेक नाही होत, जास्त स्पंजी होत नाही. त्यामुळे जेव्हा आपल्याला बेकिंगसाठी टीन ठेवायचं असतो त्याच्या आधी थोडा वेळ मिक्स करायचं आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. तर हे झालं आहे. आता लगेचच मी टीनमध्ये ट्रान्सफर करून घेते. बॅटर सगळं ओतून झाल्याच्या नंतर टीन आपल्याला 1-2-3 वेळा टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आणि व्यवस्थित सेट होऊन जाईल बॅटर. त्यानंतर इथे वरती मी टूटी फ्रूटी थोडेसे ॲड केलेत किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे यूज केले तरी चालतील. मायक्रोवेव्हसुद्धा रेडी आहे. तर आता हे आतमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर छोटीवाली रॅक यूज केली आहे मी आणि हे आता टीन आपलं त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित. आणि मग टायमिंग सेट करून घ्यायचं आहे. तर 180 डिग्रीवरतीच ठेवायचं आहे टेम्परेचर आणि आपल्याला टायमिंग ठेवायचं आहे 30 मिनिटचं. तर 30 मिनिटमध्ये एकदम परफेक्ट बेक होऊन जातो. तर मध्ये 25 मिनिट्समध्ये वगैरे चेक करू शकता. $25 मिनिट्स झालेले आहेत आता आणि बघू शकता केक आपला छान फुललेला आहे. पण मी 30 मिनिट्ससाठी ठेवणार आहे बेक करण्यासाठी. तर 30 मिनिट्स नंतर मी चेक करते. तर एखादी टूथपिक किंवा नाईफ इन्सर्ट करून बघायची बेक झालेला आहे की नाही. तर बघू शकता जी स्टिक आहे ती एकदम क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आणि आता मी हे टीन बाहेर काढून घेते. तर बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे आणि हा आता थंड होऊ द्यायचा अर्धा ते 1 तासासाठी. आता झालेला आहे हा थंड. तर मी सुरीने साईडने कडा मोकळा करून घेते आणि मग डिमोल्ड करून घेते. तर बघू शकता अगदी इझिली निघालेला आहे केक आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे केक. कलरसुद्धा छान आलेला आहे केकला, बघू शकता तुम्ही. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर केक कट करून घेते मी आता आणि अगदी व्यवस्थित कट झालेला आहे केक. कट करण्याआधी केक पूर्ण थंड करून घ्यायचा, मगच कट करायचं. बघू शकता आणि एक पीस दाखवते मी तुम्हाला. बघू शकता किती स्पंजी झालेला आहे केक.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.